नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्क अँड एनर्जी हे प्रकरण अभ्यासत आहोत. इन प्रीवियस व्हिडिओ वी हॅड सीन व्हॉट इज मीन बाय वर्क डन अँड हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन. नाउ इन टुडेज व्हिडिओ we will discuss about displacement of object and positive, negative and zero work. Displacement of object, वस्तूचे विस्थापन. Students, in general, the displacement of an object is a movement from one place to another place in a simple language, and this movement requires force. सर्वसाधारणपणे वस्तूचे विस्थापन म्हणजे साध्या भाषेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होणे, आणि ही हालचाल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते. कसे ते आपण एका चित्रावरून समजून घेऊ. लुक ॲट दिस पिक्चर. इन दिस पिक्चर मीनाक्षी wants to displace a wooden block from point A to point B along the surface of a table. If she has used force F for this purpose, has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Then which forces have been overcome using that energy? या चित्रात दिसणारी मुलगी एका टेबलासमोर उभी आहे. टेबलावर ठेवलेला वुडन ब्लॉक तिला A या पॉईंटपासून B या पॉईंटपर्यंत विस्थापित करायचं आहे. त्यासाठी तिने F एवढे फोर्स अप्लाय केले असेल तर त्या फोर्समुळे निर्माण होणारी सर्व एनर्जी त्या वुडन ब्लॉकमध्ये ॲक्सिलरेशन निर्माण करण्यासाठीच वापरली गेली असेल का? तसेच ती एनर्जी कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल? लेट अस सी. या चित्रातील मुलीला हा वुडन ब्लॉक A या पॉईंटपासून B या पॉईंटपर्यंत विस्थापित करायचा आहे. म्हणजेच तो ब्लॉक तिला टेबलावरून सरकवत B या पॉईंटपर्यंत न्यायचा आहे. असे करत असताना या टेबलाचा पृष्ठभाग आणि या वुडन ब्लॉकचा पृष्ठभाग यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स म्हणजेच घर्षण बल तयार होते, आणि त्या घर्षण बलावर मात करण्यासाठी तिला जास्त फोर्स अप्लाय करावा लागेल. तसेच त्याच वेळी त्या वुडन ब्लॉकवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स देखील काम करत असेल, आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर मात करण्यासाठी देखील तिला जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजेच वुडन ब्लॉक A या पॉईंटपासून B या पॉईंटपर्यंत विस्थापित करण्यासाठी जर त्या मुलीने F एवढे फोर्स अप्लाय केलेले असेल तर त्या फोर्समुळे निर्माण होणाऱ्या एनर्जीपैकी काही एनर्जी त्या ठोकळ्यामध्ये ॲक्सिलरेशन निर्माण करण्यासाठी वापरली जाईल, आणि राहिलेल्या एनर्जीपैकी काही एनर्जी ही फ्रिक्शन फोर्सवर मात करण्यासाठी, तर काही एनर्जी ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर मात करण्यासाठी वापरली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीयदृष्ट्या कार्य होणे म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे. When a force applied on an object causes displacement of the object, then and then only we say that work is done from a scientific point of view. That means when the direction of an applied force and the direction of an object which is displaced are same, that is, when the displacement is in the direction of the applied force, then we can calculate the work done by using formula of work done. That is, work is equal to force into displacement. W is equal to F into S. But if the displacement is not in the direction of the applied force, then how do we calculate the amount of work done? म्हणजेच एखाद्या वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा आणि त्या बलामुळे त्या वस्तूचे झालेले विस्थापन याची दिशा, जर दोन्ही दिशा वेगवेगळ्या असतील तर अशा कंडिशनमध्ये झालेले कार्य कसे काढायचे ते आपण पाहणार आहोत.
Look at this picture. In this picture, a girl is pulling a toy car. When she pulls a toy car, she applied a force along the direction of this string. And because of that force, the displacement of toy car occurs in the horizontal direction. That means खेळण्यातील गाडी ओढत असताना या मुलीने लावलेले बल हे या दोरीच्या दिशेमध्ये आहे. तर या बलामुळे गाडीचे झालेल्या विस्थापनाची दिशा क्षितिज समांतर म्हणजे जमिनीला समांतर अशी आहे. म्हणजेच या मुलीने लावलेले प्रत्यक्ष बल त्याची डायरेक्शन ही अशी आहे. तर या फोर्समुळे या टॉय कारचे झालेले विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याची डायरेक्शन ही जमिनीला समांतर म्हणजेच पॅरलल आहे. म्हणजेच या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही डायरेक्शनमध्ये एक स्मॉल अँगल तयार होत आहे. सी दिस पिक्चर. इन दिस पिक्चर one car is pulling the other car with the help of string. In this picture also, the direction of large car and the direction of small car are not same. That means the directions of force and the displacements are different. या चित्रामध्ये सुद्धा या मोठ्या गाडीने अप्लाय केलेल्या फोर्सची डायरेक्शन ही अशी आहे. तर या फोर्समुळे या लहान गाडीची झालेली डिस्प्लेसमेंट त्याची डायरेक्शन ही अशी आहे. म्हणजेच या दोन्ही फोर्सच्या डायरेक्शनमध्ये देखील एक स्मॉल अँगल तयार होत आहे. दॅट मीन्स इन बोथ दीज केसेस द डायरेक्शन ऑफ फोर्स मेक्स एन अँगल with the direction of displacement. Let us see how to calculate work done in such a cases. In the above example, when a girl pulls a toy car, force is applied along the direction of the string, while the car is pulled along the horizontal surface. In this case, in order to calculate the amount of work done, we have to convert the applied force into the force acting along the direction of displacement. वरील उदाहरणामध्ये लहान मुलगी खेळण्यातील गाडी दोरीच्या साहाय्याने ओढते तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावले जाते व गाडीचे विस्थापन हे क्षितिज समांतर म्हणजेच पृष्ठभागावरून होते. यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागेल. लेट F बी द अप्लाइड फोर्स म्हणजेच प्रत्यक्ष लावलेले बल आहे. F1 बी द फोर्स यूज्ड फॉर द डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापनाच्या दिशेतील बल आहे. अँड S इज अ डिस्प्लेसमेंट. S हे विस्थापन आहे. देअरफॉर द अमाउंट ऑफ वर्क डन इज कॅल्क्युलेटेड बाय W इज इक्वल टू F1 इंटू S. Here we use a formula of work done, that is work is equal to force into displacement. But in this case, here a applied force is not used, but we use a force of displacement. That means W is equal to F1 into S. The force F is applied in the direction of the string, that is at an angle with the horizontal. फोर्स F दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलेला आहे. F या फोर्सचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक दॅट मीन्स F1 हा कसा काढतात ते आपण पाहू. सी दिस फिगर. इन दिस फिगर सपोज दिस इज अ टॉय कार अँड हियर F हा त्या मुलीने प्रत्यक्ष अप्लाय केलेला फोर्स आहे. अँड F1 मीन्स F या फोर्समुळे या टॉय कारचे झालेल्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे. म्हणजेच F इज अ अप्लाइड फोर्स अँड F1 इज अ डायरेक्शन ऑफ टॉय कार. या दोन्ही फोर्सच्या डायरेक्शनमध्ये एक स्मॉल अँगल तयार होत आहे. या अँगलला आपण थीटा म्हणू. द फोर्स यूज फॉर द डिस्प्लेसमेंट दॅट इज F1 आपण ट्रिग्नोमेट्रीच्या सहाय्याने काढूया. ट्रिग्नोमेट्री हे प्रकरण
तुम्ही मॅथमॅटिक्स 2 मध्ये शिकणारच आहात. इफ वी जॉइन F and F1 form a right angle triangle. In this right angle triangle, this is a 90-degree angle and this side is a hypotenuse of right angle triangle. Now cos theta is equal to base divided by hypotenuse. हा ट्रिग्नोमेट्री मधील फॉर्म्युला आहे. या ठिकाणी cos theta means this angle. This side is a opposite side of that theta angle and this side is a base and this is a hypotenuse. Therefore cos theta is equal to base means F1 divided by hypotenuse means F. Therefore we get cos theta is equal to F1 divided by F. We have to calculate F1. Therefore F1 is equal to F into cos theta. Now the value of F1, we put it into the first equation. The first equation is W is equal to F1 into S. Instead of F1, we put it a value of F1. That means F into cos theta and S is as it is. Therefore we get a formula W is equal to F into cos theta into S. If we rearrange this formula, we get W is equal to Fs cos theta. By using this formula, we can find out the work done when the displacement is not in the direction of force. आता आपण या थीटाच्या डिफरंट व्हॅल्यूज घेऊन वर्क डन कसे कॅल्क्युलेट करायचे ते पाहूया. या ठिकाणी थीटाच्या 3 व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. 0 डिग्री, 90 डिग्री अँड 180 डिग्री. कॉस थीटा, कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0 अँड कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1. या कॉस थीटाच्या व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला न्यू फॉर्म्युलाज मिळतात. When a theta is 0 degree, cos 0 is 1. When we put this value in this equation, we get W is equal to F into S. This is the formula of work done. That means when the angle between F and F1 is 0 degree, then the force and the displacement are in the same direction, and that time the work done by the force is positive work. When the value of theta is 90 degree, cos 90 is 0. When we put this value in this equation, we get 0. That means when the angle between F and F1 is 90 degree, then the applied force does not causes any displacement, or we can say that the force and the displacement are perpendicular to each other. That time the work done by the force is 0 work. When theta is 180 degree, cos 180 is -1. When we put this value in this equation, we get W is equal to minus F into S. Here minus sign indicates that that work is a negative work. That means when the angle between F and F1 is 180 degree, the force and the displacement are in opposite directions. That time the work done by the force is a negative work. Positive, negative and 0 work. When the force and the displacement are in the same direction, that means theta is equal to 0 degree, the work done by the force is positive. ज्यावेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते, त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य हे धनकार्य असते. When the force and the displacement are in opposite directions,
that means theta is equal to 180 degree, the work done by the force is negative. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य हे ऋण कार्य असते. When the applied force does not cause any displacement, or when the force and the displacement are perpendicular to each other, that means theta is 90 degree, the work done by the force is 0. ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात अशा वेळेस बलाने केलेले कार्य हे शून्य कार्य असते. Units of work. Work is a scalar quantity because work has magnitude but not direction. कार्य ही अदिश राशी आहे कारण या राशीला परिमाण असते परंतु दिशा नसते. SI unit of work joule and CGS unit of work is erg. 1 joule is equal to 1 Newton into 1 meter. That means if a force of 1 Newton displaces an object through 1 meter in the direction of force, the amount of work done on the object is 1 joule. 1 erg is equal to 1 dyne into 1 centimeter. That means if a force of 1 dyne displaces an object through 1 centimeter in the direction of force, the amount of work done is 1 erg.